आज होता रविवार म्हणजे सुट्टींचाच दिवस. सगळ्यांना असं वाटतं सुट्टीच्या दिवशी ना मस्त गरम गरम नाश्ता मिळावतो, म्हणून तर मी केला होता हा मेथीचा पराठा. नाश्ता वगैरे आवरून सासूसुना निघालो या कुंभारवाड्यात. सर्व प्रकारचे मातीचे भांडे भेटतील बरं का, पण मी काय आले नाही भांडे घ्यायला, कारण मला आहे ना स्टीलचेच भांडे टिकत नाही, ते मातीचे कधी टिकावं. दे दनादन जोडून जोडून आहे ना माठाला चांगलंच वटणीवर आणलं. ही पण एक कला असणं भाग्य लागतं बरं का. आता काय पोटापाण्याचा कार्यक्रम उरकला आणि निघालो मग दोघं नवरा बायको. फिरायला नाही बरं का हो, काय रविवारची खूप कामं असतं आमच्या मागं. गेलो होतो डीमार्टला. इथे पण स्वतःची शॉपिंग नव्हती बरं का, ग्रोसरी सामान घ्यायचं होतं. एवढं सामान घेतलं होतं की ट्रॉली पूर्ण भरली होती. दिसायला एवढी एवढी दिसते, पण बिल मारलं चांगलं 5,000चं बरं का. तरी पण असं वाटत होतं एक चक्कर मारून आले तर अजून 2-3 गोष्टी घेऊन येईल. अहो म्हटले आता तू नीट घरी निघ. मग काय, बिल वगैरे आवरून घेतलं आणि ही गर्दी पाहून पळाले ना पहिले. मग आले डीमार्टच्या बाहेर. थोडा अंधार होतच होता. म्हटलं आता घरी जाऊच तो चांगलाच अंधार होणार. आणि असा अंधार झाला की घरातली लाईट पण डिम होती. मग लागले स्वयंपाकाला. मग लावला डाळीचा कुकर. आता माहिती मला कुकरला दांडी नाही. एक दिवस सासूबाईंनी असा कुकर लावला की कुकरवर उडाला आणि दांडीवरच राहिली. हो, सासूबाई एकदम टकाटकी आणि मी पण. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.